जत्रा लागली आहे शेवटी फायनली. आता गर्दी व्हायला लागली माणसांची. स्टे ट्यून गाईज. सगळ्यांकडे गाड्या आहेत बाई. स्टे ट्यून. तर मंदिर असलं रंगवलं. हां काय काय करायचे. आणि आपली सगळे घरातली तयार होऊन. आई सुंदर दिसत आई. आता लाईक करते बाबा. चला स्टे ट्यून. गर्दी बघा. मंदिर आपला मंडाई मात्याचं. सगळे लाईनीत उभे आहेत. स्टे ट्यून गाईज. हा आपला मंदिराचा गाभारा. मूर्त आपल्या देवीची आणि आतमधला गाभारा. स्टे ट्यून. कसे आहेत मित्रांनो मजेत ना. मी तुमचा लागत चिंतन पाव घेऊन आलो नवीन व्हिडिओ. आणि आपण आता चालू दर्शनाला. आणि आपण आता आहे आपल्या मंदिराच्या समोर जय गणेश उत्सव मित्रमंडळ नाही जय हनुमान गणेश उत्सव मित्रमंडळातील. आणि इथं आपल्या बाप्पाची मूर्ती आहे. चला बघू वावरात जाऊ. स्टे ट्यून. टणिंग 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 टणिंग. भाई सगळी पाया पडतायत एकदम शांत. बघतो काय रे. तर बघा ही आमची गणपती बाप्पाची मंदिरातली मूर्ती. आता पालख्या यायला चालू झाल्यात देवीच्या. आणि हे सगळे खेळ आहेत आता चालू होतील. तुम्हाला दाखवतो. स्टे ट्यून. गर्दी बघा गर्दी बघा. स्टे ट्यून. पारंपरिक खेळ चालू झाले. पारंपरिक खेळ. पालखी आली आता दारात. सगळे पाय पडतात. चालू करा.
तर आता पहिला पारंपरिक खेळ चालू होतो आहे. आणि ह्याला काय आहे का बघा, चायला इथं पण क्लॅश ऑफ रॉयल्स ठेवते. माणसाने काहीतरी टाइमपास करावं. किती चालू झालं. आता हे सगळे म्हातारे लोक आहेत, म्हणजे हे कलेजिमची प्रथा जपलेली आहे. तर त्यांचा खेळ चालू झाला आहे. ही जी प्रथा आता संपत झालेली आहे, पण ती जपली आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीने एक आधुनिक जीवनामध्ये आपण या वयाच्या लोकांचा आदर्श घ्यावा असा हा खेळ जयदीप आचार्य जयदीप जाधव यांनी 100 रुपये जयदीप जाधव यांनी 100 रुपये चालू खर्चाकडे नेला. क्या बात है. बघा, हा लहान पोराचं कौशल्य बघा. सूरज सुनील पवार यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत चालू खेळासाठी. बापू चालू खेळासाठी 100 रुपये आलेले आता सुनील पवार यांच्याकडून चालू खेळासाठी. अजून एक लेझिम मित्र परिवार आलेला आहे. यांच्याकडून सर्व बघू आता खेळासाठी यांचा 1000 खेळ कसा रुपये. आहे. सुशील गर्दी पण वाढली भाई. आता बघा इकडे सगळे बसलेत. संस्कार आणि अभिजित आणि निखिल यांचे 100 रुपये प्रत्येकी 100 का सगळ्यात 100 ही क्राऊड आहे. एकूण 1000 रुपये. आता या बाबांचं बघून कौतुक केलं पाहिजे. विदाऊट ताशा या माणसाच्या जेवावर बघा त्याच्यामध्ये आजकाल जेवण कोणाला जमत नाही. उद्याची तयारी रात्री 3 वाजता कापा कापी. हा परत काय म्हणते.
यायला लागतंय किती कापले 12 किलो. यायला लागते. वडायला लागते. ढवाळ काय रे ढवाळ ना. डवार थाळी स्पेशल. कांदा कापायला घेतलाय रात्री 3 वाजता. 3 वाजले. मग किती वाजले? हो झोपलोच नाही आपण कधी उठलो. खाली 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 लक्ष द्या.